मंडळी नमस्कार. आता आपल्या देशाला लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. लवकरच लोकसभेच्या निवडणुका होतील. कारण मेच्या अखेरीपर्यंत नवीन संसद ही अस्तित्वात आली पाहिजे. म्हणजे त्यापूर्वीच निवडणुकाही झाल्या पाहिजेत. आणि आता हा फेब्रुवारी महिना संपतोय. त्यामुळे येणाऱ्या महिन्यामध्ये निवडणूक आयोग तारखांची घोषणा करेल आणि मग निवडणुका होतील. प्रचाराची रणधुमाळी चालेल. त्यानंतर मतमोजणी होईल आणि नवीन सरकार अस्तित्वात येईल. तर साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघातली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक मतदारसंघातले जे काही उमेदवार आहेत, मातब्बर आहेत. कारण लोकसभेला साधारणतः 6 विधानसभा मतदारसंघ एकत्र केले जातात आणि त्यानंतर तो लोकसभेचा मतदारसंघ बनतो. त्यामुळे 6 आमदार एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकसभेचा एक मतदारसंघ आणि तो लोकसभेचा एक खासदार असा निवडला जातो. म्हणजे या सर्वाची जर व्याप्ती आपण बघितली तर निवडणुकीला उभी राहणारी व्यक्ती ही अर्थात मातब्बरच असली पाहिजे. पक्ष कोणताही असो, ती व्यक्ती ही मातब्बर असायला हवी. जनमानसामध्ये तिचं एक स्थान असायला हवं, नाव असायला हवं. तिनं केलेल्या कार्य किंवा जे काही कार्य आतापर्यंत त्यांच्याकडून झालेलं आहे त्याला नागरिकांची पावती सुद्धा पसंतीची पावती मिळालेली असायला हवी. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या असं येतात. मला असं वाटतं आपण पुणे मतदारसंघापासून जर सुरुवात केली तर आज जर पुण्यातली आपण परिस्थिती बघितली तर तिथे जर भारतीय जनता पक्ष, कारण त्याचे सध्या तिथे म्हणजे जे भारतभरातच त्यांचे खासदार जास्त आहेत आणि पुण्यामध्ये जर आपण त्यांची परिस्थिती बघितली तर नुकतीच जी राज्यसभा निवडणूक झाली त्यामध्ये त्यांनी मेधा कुलकर्णी, ज्या पूर्वी आमदार होत्या, त्याच्यापूर्वी नगरसेवक होत्या, तर त्यांना त्यांनी राज्यसभेवर पाठवलेलं आहे. आपणास आठवत असेल की कसबा मतदारसंघामध्ये गिरीश बापट गेल्यानंतर जी काही निवडणूक झाली त्यामध्ये रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. खरं तर तो वर्षानुवर्ष भाजपाचा मतदारसंघ राहिलेला होता, पण साधारणतः मुक्ता टिळक या त्या ठिकाणीचं प्रतिनिधित्व करायच्या. पण त्यांच्या निधनानंतर टिळक घराण्यातल्या कुणालाही तिकीट न देता दुसऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यात आलं आणि त्यामुळे म्हणतात की असं काही घडलं असावं की लोकांना मग ते आवडलं नाही वगैरे वगैरे. पण ठीक आहे, मतदार हा राजा असतो. शेवटी त्याचा कौल जो असतो तो लोकशाहीमध्ये सर्व पक्षांना ऐकावा लागतो आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी धनगेकर हे निवडून आले. त्यामुळे झालंय काय, आता ते त्या ठिकाणी निवडून आलेत आणि आता त्यांनी लोकसभेसाठी सुद्धा चड्डू ठोकलेला आहे. ते म्हणतात मी लोकसभेला सुद्धा मी निवडणूक लोकसभेची लढवण्यासाठी तयार आहे. तर मी लढवू शकतो. मग माझ्या समोर कोणीही उभारलं तरी. म्हणजे अगदी त्यांनी फडणवीसांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. ते जरी माझ्यासमोर आले तरी मी लोकसभेला उभारीन आणि जिंकीन असा त्यांचा आत्मविश्वास आहे असं ते सांगतात. अर्थात प्रत्येक उमेदवाराकडे तो आत्मविश्वास जेव्हा आपण लढाईत जातो तो असायला हवा, तर ते वावगं असायचं कारण नाही. पण परिस्थिती जी असते त्याप्रमाणेच ते मतदान होत असतं आणि शेवटी निकाल लागत असतो. आता मेधा कुलकर्णी या राज्यसभेवर गेल्यामुळे त्या मतदारसंघात मला असं वाटतं की भारतामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत 543 आणि अधिक 2, तर ह्यामध्ये पुण्यामध्ये सुनील देवधर जे वर्षानुवर्ष RSSचं काम करतात, ते नॉर्थ ईस्टमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे की आता मीच पुणे लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवार असणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडायला लागलेली आहेत. त्यांनी काही कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी पुण्यामध्ये घेतलेले आहेत. पण साधारणतः भाजप हा पक्ष धक्का तंत्र देण्यात अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना की आता या गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर ज्याची अपेक्षा असते ते होत नाही, काहीतरी वेगळं होतं. त्यामुळे जरी सुनील देवधर हे इच्छुक असले, त्यांचं काम चांगलं असलं, त्यांची प्रतिमा चांगली असली
त्यांचे वडील सुद्धा तरुण भारतचे संपादक होते. त्यामुळे एक सुशिक्षित असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि हे सगळं जरी असलं तरी जोपर्यंत तिकीट पक्ष कुणाला देत नाही, तोपर्यंत त्याच्यावर काही म्हणजे तोच उमेदवार हे काही मानता येणार नाही. पण ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. पण आता मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवल्यामुळे मला असं वाटतं, की सुनील देवधर थोडेसे पिछाडीवर येऊ शकतात. कारण पुण्यामधून साधारणतः जे काही कसब्यामध्ये घडलं होतं, की ब्राह्मण समाजाला कुठेतरी डावललं गेलं होतं. पण आता तसं नाहीये. आता चित्र पूर्णपणे बदललं. कारण मेधा कुलकर्णी राज्यसभेवरच्या खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे सुनील देवधर हे सगळं जरी चांगलं असलं तरी सुद्धा थोडेसे पाठीमागे गेले असं मला वाटतं. मुरलीधर मोहोळ इथले दुसरं नाव जे कोथरूडमधूनच येतात, जिथून मेधा कुलकर्णी येतात. त्यामुळे त्यांनी पण त्या ठिकाणी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांचं सुद्धा प्रतिमा चांगली आहे आणि त्यामुळे ते सुद्धा उत्सुक आहेत, इच्छुक आहेत. तिकडे वडगाव शेरीमधून सुद्धा जगदीश मुळीक हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळी मातब्बर लोक आहेत. त्यामुळे म्हणजे हा वरचढ आहे की तो वरचढ आहे हे याचं विश्लेषण करण्यात काही अर्थ नाही. कारण त्या एरियात सगळ्यांचीच कामं ही त्या लोकांनी अनेक वर्ष करत आलेले आहेत ते लोक आणि ती चांगली आहेत. म्हणजे असं काही आपण म्हणू शकत नाही की हे आहे. पण साधारणतः पुण्याची जर लोकसभा निवडणूक आणि तिथून कोण निवडून येईल, तर आता कोण निवडून येईल हे साधारणतः जेव्हा प्रचार चालू होईल आणि प्रचार कसा वेग घेतो आणि मग त्या प्रमाणात जे काही पुढे होईल. आता मतदारांची जर पुण्याच्या नाराजी दूर झालेली असेल, कारण तर निश्चितपणे जे कोणी उमेदवार म्हणजे आता जाहीर झालेले नाहीत, जेव्हा जाहीर होतील तेव्हा आपण पुन्हा त्या विषयावर बोलता येईल. पण मला असं वाटतं हे संभाव्य उमेदवार जे आहेत यांच्यापैकी मेधा कुलकर्णी गेल्यामुळे आता राज्यसभेत गेल्यामुळे त्या राहिलेले 3 आहेत. तिनामध्ये मुरलीधर मोहोळ हे मला असं वाटतं पुढे राहतील. ते नाही तर मग जगदीश मुळीक यांचा नंबर लागेल. कारण त्या मतदारसंघाचा एकंदर अभ्यास करताना आणि पक्षसुद्धा अशा व्यक्तीला तिकीट देईल की जी निवडून येण्याची क्षमता ठेवते. कारण आता अर्थातच भारतीय जनता पक्षाने 400 यावेळी 400च्या पुढे जायचं असा एक त्यांनी चंग बांधलेला आहे आणि त्यासाठी प्रत्येक जागा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि पुण्यामध्ये सुज्ञ मतदार आहेत. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि ते आहे सुद्धा. त्यामुळे पुण्यामध्ये एक सुसंस्कृत आणि काम करणारं आणि जनमानसातलं असंच नेतृत्व आणि अशाच नेतृत्वाला त्या ठिकाणी तिकीट द्यावं लागेल, हे सर्वच पक्ष जाणतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून उमेदवार चांगलेच येतील. पुण्यामध्ये काँग्रेसतर्फे मोहन जोशींनी सुद्धा जे मागच्या वेळेसही उभे होते तयारी चालू केलेली आहे, किंबहुना ते इच्छुक आहेत. धंगेकर आहेत. काँग्रेसमध्ये अनेक लोक आहेत. अर्थात भाजप आणि काँग्रेस या दोघांमध्येही अनेक मातब्बर लोक आहेत. कारण पुण्यामध्ये निवडून येणं हे कारण मतदार तिथला अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित आणि विचार करून मतदान करणारा आहे. त्यामुळे तिथे उमेदवार देताना पक्षाशी सुद्धा मला असं वाटतं कसरत होत असावी. पण प्रत्येक पक्षाकडे अशी माणसं असतात. पुण्यामध्ये सुद्धा असं साधारणतः वाटत होतं इतके दिवस राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी की देवधरांचंच नाव येईल. पण आता थोडंसं ते मागं जातं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही घोडं मैदान फार लांब नाही आहे, जवळच आहे. कारण साधारणतः निवडणूक आयोग हा मार्चच्या पहिल्या 2 आठवड्यातच निवडणुकांची घोषणा करेल आणि त्यानंतर मग पक्षांना त्यांचे उमेदवार जाहीर करावे लागतील. त्यामुळे तिकीट कुणालाही मिळो, त्या लोकांनी लोकसभेत जाऊन उत्तम काम करावं हीच आपली अपेक्षा राहणार आहे. आणि मला असं वाटतं पुण्यातले सगळेच उमेदवार बघता म्हणजे जी काही मी आता नावं घेतली कदाचित एखादं नाव अजून त्यामध्ये निश्चितपणे येऊ शकतं. हे सर्व उत्तम काम करण्यासाठी सक्षम आहेत, असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्यामुळे पुणेकरांना उमेदवार कोणताही मिळाला तरी त्यांचा प्रतिनिधी जो काही लोकसभेत जाईल, तो लोकसभा गाजवेल यात काही मला म्हणजे असं शंका वाटत नाही. मला खात्री आहे त्याची की पुण्याचा खासदार हा तिथे संसद गाजवणार.
त्यामुळे पाहूया काय होतंय. धन्यवाद. आज इथेच थांबतो.